आणि आल्या आल्या केसर सरबत आणि काय छास ना, एकदम महाराजा स्टाईल वाली एंट्री आहे. तर जी पुरी दिली ती आपल्याला आमरस सोबत खायची आहे ना, या आमरस पुरी मोगॅम्बो खुसुवा. तू स्मॅश करून नाही खाणार हाताने. काय पॉक पॉक करते ची सायकल बघा. आलोय आम्ही घरी. तर अनया, आता आपण जो व्हिडिओ टाकलाय मँग्रोव्ह फॉरेस्टचा, ज्याची मी क्लिनिंगसाठी गेलो होतो ऐरोलीमध्ये, तर त्या मँग्रोव्ह फॉरेस्ट बद्दल तुला काय माहिती आहे? मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे ना, मोस्टली रिव्हरच्या मध्ये असते आणि त्यांच्याकडे एक स्पेशल फीचर पण असते ज्याला म्हणतात ब्रीथिंग रूट्स, आणि ते त्याचे रूट्स मधून ब्रीथ करतात. अरे बापरे, रिव्हरच्या मध्ये की सीच्या मध्ये असते? नाही, रिव्हरच्या. तर अलग टाईपचा मँग्रोव्हच्या बद्दल ती सांगते. पण ज्याची मी क्लिनिंग करायला गेलो होतो तो सीच्या इकडचा होता, म्हणजे सी कोस्टला जो असतो तो. आणि तो मॅक्सिमम लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड स्टोअर करतो आणि ऑक्सिजन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देत असते. तर तुमच्या एरियामध्येही आजूबाजूला असेल तर नक्कीच त्याचा केअर करा ना. खूप उपयोगी पडणारा मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. आणि भरपूर साऱ्या कमेंटही आल्यात, तर सर्वांना रिक्वेस्ट आहे तर नक्की बीच इंडिया प्लीजचा इंस्टा फॉलो करा. आणि सॅटर्डे संडेला ते स्वच्छता मोहीम करत असतात, तर त्यांना तुम्ही हेल्प करू शकता, हेल्पिंग हँड म्हणून ना. चला, तर किचनमध्ये उमा आहे आणि इकडे बघा पावभाजीची भाजी बनवलेली दिसते तिने. आज स्पेशल पावभाजी आहे काय? पावभाजी येतो, पनीर बुर्जी येतो. हा, तेच पनीर बुर्जीची भाजी बनवलेली आहे. मच्छी बघून बघून भाजीचं काही माहित नाही. हा, भाजी विसरलेला आहे. आणि एवढे गरमी आहे, हालत खराब झाली खाली येऊन. तरी तू कशी मॅनेज करतेस तुझा स्किन केअर? म्हणजे एवढी स्किन तुझी हायड्रेट वाटते, मॉइश्चरायझिंग वाटते. काय साबणासोबत तुम्ही लोशन वगैरे वापरतस काय? हा नुसतं लोशन नाहीये, सोप पण आहे आणि लोशन पण आहे. रेग्युलर सोप जे आहे ते आपल्या स्किनला ड्राय करतात आणि इरिटेशन व्हायला सुरू होते. आणि अंघोळ नंतर स्किनला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी आपल्याला एक लोशन लावायला लागते. पण आजकालचे बिझी लाईफ मध्ये आपल्याकडे एवढे टाइम नसते की सोपच्या नंतर लोशन लावा. आणि ब्युटी सोप जे आहे ते काही प्रमाणपर्यंतच मॉइश्चर करतात आणि आपल्या स्किनला जे आहे ते क्लेन्स करत नाही. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मामाअर्थचा व्हिटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप. हे एक परफेक्ट 2-in-1 सोल्युशन आहे. ते आपल्या स्किनला मॉइश्चराईज पण करतात आणि आपल्या स्किनला डीपली क्लेन्स करायलाही मदत करतात. याच्यामध्ये आहे नॅचरल गुडनेस ऑफ व्हिटॅमिन सी, लेमन अँड हनी, ज्याने तुमची त्वचा उजळते आणि एक ग्लो येते आणि मॉइश्चराईजही करते. फक्त माझ्यावर विश्वास ठेवू नका. रिझल्ट पाहण्यासाठी स्वतः मॉइश्चराइज मीटरचा टेस्ट घ्या.
जे तुमचे त्वचावरचा ऑइल काढून टाकते आणि मॉइश्चराइज ही करते. हा एक परफेक्ट सोप आहे त्यांच्यासाठी जे बिझी लाईफ मध्ये सुद्धा आपले स्किनच्या केअर करतात. मामाअर्थचा विटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप मेड सेट सर्टिफाईड आहे, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे, नॉन ड्राईंग आहे आणि सुटेबल फॉर ऑल स्किन आहे. मामाअर्थचा ऑफिशियल वेबसाईट मधून तुम्ही काही प्रोडक्ट्स मागवता तर माझं कुपन कोड लक्षात ठेवा उरण 2024 ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट भेटून जाईल. मामाअर्थचा ऍप आता iOS आणि अँड्रॉइड दोन्ही मध्ये पण आहे आणि मामाअर्थचा प्रोडक्ट नायका, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मध्ये पण उपलब्ध आहे. आणि तुम्हाला माहितीये मामाअर्थचा प्रोडक्ट ऑफलाईन स्टोर मध्ये पण भेटून जातात. तर तुम्ही कुठून मागवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आजकाल मामाअर्थ तुमची ऐकत आहे. जर तुम्ही मामाअर्थचा प्रोडक्ट वापरत असाल तर नक्की फीडबॅक शेअर करा, कारण तुमची फीडबॅक मुळे मामाअर्थचा ऑनियन शॅम्पू खूप इम्प्रूव्ह झालेला आहे आणि ते नेहमी रिसर्च करत असतात आपल्या प्रोडक्ट अपग्रेड आणि इनोव्हेटिव्ह करण्यासाठी फॉर बेटर क्वालिटी. तर कशाला थांबलेला आहे, आता जाऊन ऑर्डर करा मामाअर्थचा प्रोडक्ट. लिंक पावणे 6 झालेत. उमा, अनया, अगस्त्या, उमेश, धन्या आम्ही सर्व मिळून आलोय आता जुहू बीचला. आणि प्लॅनिंग होती आमची 5 वाजता पोचायची, पण 2 तास आणखी लेट पोचलोय बघा. आणि बरोबर सनसेटच्या टायमाला आलोय. आता व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू भेटला आपल्याला नाही. बापरे. आणि गर्दीच नाही आहे बिलकुल, एकदम खाली खाली बीच आहे. आणि इथे उमेश, अगस्त्या पण आहेत. अगस्त्या, कितना किलोमीटर था? 3. और कितना टाइम बता रहा था? 40 मिनिट. मला चटाईसाठी 500 रुपये घेतलेले चौपाटी बीचवरती, म्हणून ती चटाई घेऊन आली बघा. हां, पण विचार करून आलो की आज गर्दी कमी असेल. हां, आणि जोपर्यंत तुम्हाला बीच दिसते तोपर्यंत गर्दी आहे बघा. पब्लिकच पब्लिक आहे आज. आणि पतंग बघा, मंकीवाली. बीचवरती खूप जास्त गर्दी आहे, म्हणूनच आपण आलोय आता महाराजा भोग प्रीमियम व्हेज थाली. म्हणजे मोठ्या मोठ्या थालींसाठी खूप फेमस आहे. आणि एंट्रीला बघा हत्ती. नमस्कार नमस्कार. कैसा आहे उमेश हॉटेल? अच्छा आहे ना. आणि हे बघा कशा थाल्या. हां, आणि आल्या आल्या थाल्या ऑलरेडी सर्व करून ठेवल्या होत्या. हे काय आहे? पाणी आहे, थम्सअप, केसर सरबत. केसर सरबत आणि काय छास ना. आल्या आल्या वेलकम ड्रिंकमध्ये बघा केसर सरबत आणि छास आला आहे. और अगस्त्या एन्जॉय किया ना? बंदर उडाई नाही ना तेरा? आणि बीचवरनं आल्यामुळे हे बघा एकदम महाराजा स्टाईलवाली एंट्री आहे बघा. हात धुण्यासाठी. हां, वॉश बेसिन नाही आहे इधर हॉटेल में है ना. तरी पण माणसाला आळशी करण्यासाठी आहे बघा. आहे बघा. वा, गरम गरम पाण्याने हात धुण्यासाठी स्वागत केलं आहे बघा. अनया, मम्मा नेहमी बोलते ना तुला हँड वॉश केलंस काय? आज विचारलं का? विचार, हँड वॉश केलंस काय? तर आम्ही खास आलो होतो महाराजा थाली खाण्यासाठी, पण ती फक्त संडे पब्लिक हॉलिडेला लागते ना. हां, तर आज आपल्याला रेग्युलर थाली जी आहे ती मिळणार आहे. आणि बघा पहिले हात धुण्यासाठी आला तो, आणि आता कांदा लिंबू सॅलड वगैरे घेऊन आला आहे बघा. हां, अनया खाणार ना महाराजासारखा? हे बघा काय बोलतात त्याला, सॅलड, चटणी, ग्रीन चटणी, स्वीट चटणी. काय बोलणार? मागे जी बॅकग्राऊंड त्या लोकांनी लावली, हां, ॲम्बियन्स बद्दल भारी वाटतं ना. हां, छास. हे बघा वेलकम ड्रिंक आलाय, केसरचा ज्यूस. हे काय आहे? मसाला डोसा. बापरे, केरळमध्ये कमीच मसाला डोसे खाले. अनया, अच्छा ढोकला आहे काय?
मसाला ढोकला आलाय बघा. आणि खायला सुरुवात पण केली. पाणीपुरी सारखं आहे. पाणीपुरी सारखा. आणि हे काय केसर पाणी. सरबत. बापरे, हे काय आहे गोड गोड एकदम. केसर केसर सरबत. सुरुवातीला आपल्याला स्टार्टर दिलं वाटतं ना, चाटवाला. हे बघा रगडा आला इकडे, रगडा. दाल ढोकली. बापरे. आणि इकडे पापडवाला आलाय बघा. द्या पापड, पापड द्या. लाजला तो. अनाया एवढी मोठी थाली खाणार ना. नाही, आम्ही तर शेअर करतो. हां. आणि इकडे बघताय आमरस पण आलेला आहे बघा. ये पहिला स्वीट क्यों दे रहे हो? और ये क्या है? गुलाब हलवा. हलवा. ओ माय गॉड. कितना डिश, कितना ये आता है इसमें, पदार्थ कितना आता है? बघायला गेलो तर टोटल 32 आयटम्स आहेत ना अनाया, मेन कोर्स आणि स्टार्टर पकडून. तर आता आपल्याला स्टार्टर आलाय, ज्यानी इकडचे जे वेटर आहेत त्यांनी रेकमेंड केलं की लिंबू मारून खावा. हां चला तर लिंबू मारूया. हे बघा लोक बघा कशी लिंबू पिळतात ती. अनाया काय खाते? अगस्त्या आमरस पी रहा है. हां पी पी पी. दाल ढोकली. तर केसर ज्यूस एवढा गोड गोड आहे, पण छास एकदम भारी आहे ना. आणि अनायासाठी छोटी छोटी पुरी पण आली. अगस्त्या पाणीपुरी आहे, पाणीपुरी खा ले. आणि ही बघा 4 दिवस जेवली नाही आणि आज जेवायला आली. आता तू स्मॅश करून नाही खाणार हाताने. तर जी पुरी दिली ती आपल्याला आमरस सोबत खायची आहे ना. आमरेश पुरी. अमरीश पुरी. मोगॅम्बो खुश हुआ. तर आमरेश पुरी कसं आहे? मस्त आहे ना आमरेश पुरी. ॲक्च्युली उमा पहिले आमरस पुरीला आमरेश पुरी म्हणायची, म्हणून आम्ही बोलतो आमरेश पुरी खाऊया. आता ढोकला ट्राय करूया आपण. हे दोघांसोबत खायचं. हां हे बघा चटण्या दिल्यात 2-2. एक तिखट आणि एक मीठ आहे. आमरसपुरी खाता खाताना इकडे बघताय पूर्ण आमची थाली भरलेली आहे. पहिला वाला सब्जी है वो भेंडी दही वाला है. वाला पनीर शहजादी. पनीर शहजादी. या अरे बापरे. आली टमाटर आणि मिक्स चवली. हाँ मिक्स कटवल चौले. मिक्स कटवल चवली. हाँ कैरी की सब्जी. राजस्थानी ये कैरी का सब्जी है. या आणि ये दाल. राजस्थानी दाल, गुजराती दाल, स्वीट में आम रस, बापरे राजस्थानी दाल आणि गुजराती दाल. और राजस्थानी घेवर, ये हलवा कौन सा है? गुलाब जाम. गुलाब हलवा, गुलाब हलवा. गुलाब से बना हुआ. मावा धन्यवाद. का बना हुआ. मावा का बना हुआ हलवा. धन्यवाद. बहुत बढ़िया टेस्ट है, अच्छा लगा. थँक्यू. तर अनलिमिटेड डिश आहे. जोपर्यंत तुम्हाला स्टार्टर खायचं आहे तोपर्यंत खाऊ शकता. नंतर मेन कोर्सची ऑर्डर द्यायची असते. पण आम्हाला इकडे माहिती नव्हतं आमचा मेन कोर्स पण आला बघा. काय खाल्लंस? बेस्ट आहे. चवलीची भाजी. चला या आता जेवूया सर्वांनी. आपण मरीन ड्राईव्हला क्वीन नेकलेसलाच आपण बसलो इकडे आणि मस्त समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करते बघा. कसं वाटलं उमा? मस्त ना. रात्रीच्या टायमाला पहिल्यांदा आलीस ना तू? ड्राईव्ह पण एकदम भारी. आणि मध्येच आम्ही सी लिंक वरती गेलो होतो. हा रात्रीच्या टायमाला एकदम दुबईचा मध्ये फिरण्यासारखं फील आलं ना. कसं वाटलं धन्य? दुबई सारखं ना. हा धन्य बोलायला लागले की दुबई मध्ये आलोय असं वाटतं. अगस्त्या कैसा लगा? थाली एंजॉय किया ना? हाँ थाली के बारे में क्या बोलेगा? कैसा था? अच्छा था, मस्त था, वर्थ था. हाँ क्वांटिटी भी, क्वांटिटी अच्छा था, सर्विस भी अच्छा था और टेस्ट भी अच्छा था ना. हाँ अनाया तुला आवडलं ना? हो आवडलं. हा आणि आता आम्हाला शेवटी पान दिलाय, गोडा पान. तोच खात बसलो आणि उमाने 2 पान खाल्ले. आणि जे पिचकाऱ्या मारत असतात ना रस्त्यावरती तशी मारायचा प्रयत्न करत होती. पण ओव्हरऑल चांगला दिवस गेला ना आपला. सुट्टीचा दिवस आणि फुल एन्जॉय केला बघा आम्ही. आणि जर तुम्ही महाराजा थालीसाठी जाताय तर तिकडे आमरस जास्त खाऊ नका. हा आमरस खाल्याने पोट लवकर भरते ना तिथे. हा अरे काय झालं, मी माझा आमरस आधा संपलेला होता. मग मी मम्माला काहीतरी विचारायला सांगितलं, त्यांनी पूर्ण टाकलं. आमरस खूप देत होता ऍक्च्युअली, म्हणून ते पोट भरलं आमचं. अदरवाईज चांगलं होतं. मजा आली.